कालच्या दिवशी महाराष्ट्रातील 2 नामवंत मृदंगाचार्य फार जड अंतःकरणानं त्यांच्या समोर मला वैकुंठवासी म्हणावं लागतायत. वैकुंठवासी बस 35-36 वयाचे होते दोघे जण. आदरणीय आमचे माऊली दादा कदम आणि दत्ता महाराज मुडेकर काल अपघातामध्ये वारले दोघे जण. काय वाटतं लोकांना परमार्थ एवढा सोपा आहे? ते वारले हे म्हणणं सुद्धा एका सेकंदाचा विषय आहे. त्यांच्या जागी आता उभं राहा की त्यांना आई वडील असतील, काय परिस्थिती त्यांच्यावर असेल, त्यांना अर्धांगिनी असेल, लेकरं असतील. बरं, वारकरी शिक्षण संस्था आहेत. महाराज खूप शोकांतिक आहे. कीर्तनाला पोहोचेपर्यंत लोक फोन करतात, महाराज कुठपर्यंत आहेत, आलात का, निघालात का, काय जेवणार. पण कीर्तन झाल्यानंतर, निघाल्यानंतर महाराज तुम्ही घरी पोहोचलेत का, तुमचं काही बरं वाईट झालं हे विचारणारे खूप मोजके गाव आहे तो. आणि तरी लोकांची नजर महाराज लोकांच्या फक्त पैशावर असते. कधीतरी एकदा त्यांच्या जागी उभा राहा. स्वतःच लेकरू तासभर जर उशिरा आला ना तर बाप त्याला 10 वेळेस फोन करतो, बाळा कुठे आहे, वाट पाहतोय, अजून आला नाही, तुझी आई जेवाय करता थांबली आहेत का, स्वतःच लेकरू आहे म्हणून. आम्ही ज्ञानोबारे तुकोबारेच्या कृपेला एवढं श्रेष्ठोत्तम समजतो, आम्ही अनुभवलाय. जेव्हा एखादा कीर्तनकार घरापासून निघतो ना, 500-500 हजार किलोमीटरचा प्रवास फक्त तुमच्या 1.5 तासाच्या कीर्तना करता तो करत असतो. पण माऊली कधीच त्याला धक्काही लागू देत नाही. असा अनाचक एखादा प्रसंग वाटेला येतो, पण आतापर्यंत इतिहासामध्ये असं एकही उदाहरण माऊली कधीच त्यांच्या जीवनाच्या वाटेला संकट उभं राहू देत नाही. हे माऊलींची न दिसणारी सुप्त शक्ती आहे, लक्षात ठेवा. माणसाने या गोष्टीला जपायला पाहिजे, या गोष्टीला काळजी घ्यायला पाहिजे. काही गावामध्ये गेल्यानंतर महाराज आमची परंपरा आहे, महाराज आमचं असं आहे, महाराज आमचं तसं आहे. अरे, कोणत्याच महाराजांना असं वाटत नाही की कोणत्या गावकऱ्यांचं वाईट व्हायला पाहिजे. पण कधी कधी काही गोष्टी आपण सांभाळायला पाहिजे, कधी कधी काही गोष्टी आपण जपायला पाहिजेत. मुद्दामून असं वाटतं का कोणाला की आपलं नाव खराब व्हायला पाहिजे म्हणून? कोणालाच वाटत नाही. परंतु अचानक जर एखाद्या वेळेस एखाद्या कीर्तनकाराला येण्याकरता वेळ झाला ना, थोडंसं सांभाळून घ्यायला पाहिजे. मी स्वतः कीर्तनकार आहे, कथाकार आहेत. इथे येत असताना येण्याच्या आधी 2 कथा केल्यानंतर इथे आलो. इथून जाता बरोबर 15 तारखेला सोलापूरला कीर्तन करून 16 तारखेला परत कथेचा आरंभ करायचा आहे. किती किलोमीटरचं झालं हे सगळं रुटीन. माझी आई माझ्याबद्दल काय विचार करत असेल, घरी कधी विचार केला उभं राहून? माझे वडील माझ्याबद्दल काय विचार करतील, विचार केला? आमच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा जसं तुमचं फॅमिली रिलेशन आहे ना, तसंच आमचं असतं. आम्ही तुमच्या करता महाराज असलो ना तरी आमची पोरं आम्हाला बाबाच म्हणतात, महाराज नाही म्हणत. त्यांची अपेक्षा असते काहीतरी. थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. परमार्थामध्ये जी कालची घटना झाली ना, खूप दुर्दैवी आहे महाराज. एखाद्याचं पखवाज वाजन पाहिल्यानंतर त्यांची वाहवा करणं खूप सोपं असते. एखाद्याचं गायन ऐकल्यानंतर वाहवा करणं खूप सोपं असते. पण त्यांच्या विषम परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, याच्या करता खूप मोठं धाडसी अंतःकरण लागतं, जे अलीकडच्या काळात खूप कमी लोकांकडे आहेत. कोणाचाच विचार करत नाही लोक. त्यामुळं जगाच्या पाठीवर आम्ही असो किंवा तुम्ही असो, विश्वास ठेवायचा असेल ना, माऊलींच्या चरणावर एवढा विश्वास ठेवा की तुम्ही स्वामींच्या चरणावर एकदा वाकलात ना, स्वामी दुसरं, मी तुम्हाला काल एक वाक्य सांगितलं, सारे ठाट दिए आपने ठाकुर जी, बस इतनी सी कृपा कर देना, ये शीश झुके बस आपके ही सामने और कहीं नहीं झुकने देना. त्यांच्या चरणावर वाकलं, कुठंच तुम्हाला वाकू देण्याची वेळ आपल्यावर परमात्मा येऊ देत नाही. बोला एकदा सगळे रामकृष्ण हरी. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवन चरित्र मांडत असताना व्यासबाबांनी असं वर्णन केलेलं आहे.